सुरू झाली, वरून कोणी काय पडलं, जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण? कुठला असा नेता नाही का? मग तो नगरसेवक पासून असो, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील ते काही कुचकामाचे आहेत का? संजय जयस्वाल म्हणजे विचार करा, एवढ्या उच्च पदावरती जो माणूस आहे, मग त्याचं पण ऐकलं जात नाही असं समजावं लागतंय ना. मग त्याचं पण ऐकलं जात नाही, त्याची पण दखल घेतली जात नाही. मला सरळ सरळ प्रश्न विचारतात, तुम्ही लोक जे काही कार्य करते आहेत किंवा जे नेते मंडळ ते कुचकामाचे आहेत का? एका दिवसाचीच वर्क ऑर्डर होती आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये येऊन त्यांनी आमच्या माळ्यावरती म्हणजे 3ऱ्या माळ्यावरती येऊन 8 दरवाजे तोडले, फक्त दरवाजे तोडले. आम्हाला उचलून का तिकडे फेकतात आणि आमच्या जागी पोलिसांची लॉटरी का होते? नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वरळी बीडीडी चाळीचा पुन्हा विषय आपल्यासमोर आलेला आहे. वरळी बीडीडी चाळीतील तक्रारी संपत नाही आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे म्हाडाचं, प्रशासनाचं असलेलं अपुरं नियोजन. दरवेळा वारंवार बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या तक्रारी बाहेर येत आहेत. आपल्याला हक्काचं घर, मोठं घर आणि हे एक आनंदाचं वातावरण असताना कुठे ना कुठेतरी नाराजीचे सूर पहिल्यापासून उमटत आलेले आहेत. एवढा मोठा प्रकल्प होत असताना सरकार किंवा प्रशासनाने रहिवाशांची मर्जी किंवा त्यांचं नियोजन किंवा त्यांना दिली जाणारी घरं याचं योग्य प्लॅनिंग न केल्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज उद्भवत आहेत. त्यात राजकीय पक्षांचा अवास्तव हस्तक्षेप हा देखील याला कारणीभूत ठरतो आहे. प्रशासनाला राजकीय पक्षाकडून कुठे ना कुठेतरी वळवलं जातं. पुन्हा त्यांच्या नियमामध्ये किंवा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये कुठे ना कुठेतरी बदल केले जातात. याच्यातूनच कुठे ना कुठेतरी रहिवाशांची नाराजी बाहेर येताना आपल्याला वारंवार पाहायला मिळते. या तक्रारींच्या विषयाला पूर्णविराम कधी लागणार हा विषय आपल्याला समजणं गरजेचं आहे. तुर्तास आपण या रहिवाशांकडून पुन्हा नव्याने आलेली तक्रार पाहून घेतो आहे. सध्या आपण बीडीडी चाळ क्रमांक 61 या ठिकाणी उभे आहोत. वरळीतील बीडीडी चाळी या फार लक्षणीय मानल्या जातात. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. बीडीडी चाळीतील रहिवाशांना किंवा या परिसराला एक मतदानाची कोंबडी म्हणून मानलं जातं. मग हे सर्व राजकीय पक्ष बीडीडी चाळीतील या मध्यमवर्गीय कुटुंबियांकडे, मध्यमवर्गीय लोकांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आहेत असं याच्यातून दिसण्यात येतं आहे. आपण रहिवाशांकडूनच जाणून घेतो आहे. बोला, काय नाव, काय परिचय सांगा. मी तेजेश अशोक खरात, इकडचा रहिवाशीच आहे. म्हाडाने जो हा प्रोजेक्ट लावलेला शासनाने बीडीडी चाळीचा, ह्या बीडीडी चाळीच्या प्रोजेक्टमध्ये खूपशा त्रुटी आहेत हे डॉक्टर राजू वाघमारे वारंवार सांगत आले. त्यांनी पहिल्यापासून ही मागणी केली. हा डिस्क्लेमर जो शब्द आहे, हे डिस्क्लेमर हा म्हाडाने जाणून बुजून ठेवलेला आहे, जेणेकरून ते जे प्लान दाखवत आहेत तो प्लान वारंवार हे बदलत आहेत. ज्यावेळी हा जो प्लॉट आहे एक, ह्याला आता 2 केलेला आहे. हा प्लॉट इथे पहिल्या 4 बिल्डिंग होत्या, इथे 5 बिल्डिंग केल्यात. ह्या 5 बिल्डिंग केल्यामुळे जे स्थानिक रहिवासी आहेत 60, 61, 59चे, ह्यांना सांगण्यात आलेलं सुरुवातीला की तुम्हाला इथेच घर मिळाले जाईल. पण काही राजकीय लोकांनी दबाव आणून फसवणूक करून त्यांची लॉटरी, जे 38 लोक जे रहिवासी आहेत त्यांची लॉटरी त्यांची वेगळ्या ठिकाणी काढण्यात आली. तर आमची एवढीच मागणी ह्या रहिवाशांची की आम्हाला तिकडे न जाता आम्हाला आमच्या ठिकाणी जिथे आमच्या 3 बिल्डिंग आहेत तिथेच आम्हाला घर देण्यात यावे. ह्याच्या व्यतिरिक्त आमची कोणतीच मागणी नाही. हा जोपर्यंत शब्द म्हाडाच्या डिस्क्लेमर आहे तोपर्यंत म्हाडा बदल करत राहणार आणि लोकांची फसवणूक करत राहणार. हा वारंवार प्रश्न डॉक्टर राजू वाघमारे पहिल्यापासून काढण्यात आलेला आहे, पण म्हाडाने कधीच ह्याला दुमत दिलं नाही. आणि आज हा रहिवाशांना हा घातक शब्द आहे. कारण ह्याचा शब्द तुम्हाला पण चांगलाच माहिती आहे की ह्याच्यात आम्ही जे तुम्हाला प्लॅन दाखवू त्यात आम्ही वारंवार बदल करत जाणार. आणि हा बदल त्यांनी जो केलेला आहे तोच बदल आता ह्या आमच्या रहिवाशांना, जे माझे स्थानिक बांधव आहेत ना, आम्ही पहिल्यापासून विक्रम बाबर असे काही लोक आहेत जे ह्या प्रोजेक्टला वारंवार सांगत आलेलो आहे की तुम्ही जी दाखवताय ही फसवणूक करताय रहिवाशांची. आणि शेवटी तीच फसवणूक आज समोर आलेली आहे. त्यामुळे हा जोपर्यंत शब्द म्हाडा काढत नाही आणि प्लॅन परफेक्ट सांगत नाही तोपर्यंत ही फसवणूक अजून काही रहिवाशांची होत राहणार. पण आता आमची एकच मागणी आहे की आमचे जे 38 जे बांधव आहेत कुटुंब, ह्यांची लॉटरी 60, 59 जिथे बांधणारी जी बिल्डिंग आहे बांधण्यात तिथेच लॉटरी काढावी. ते कसं करायचं, जर हा शब्द तुम्ही करू शकता तर ह्या रहिवाशांसाठी सुद्धा तुम्ही ह्या शब्दाचा वापर करून त्या रहिवाशांना न्याय देऊ शकता. ही माझी एवढीच मागणी आहे आणि हे करावं असं म्हाडाकडनं आमची अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव विक्रम बाबर. सर्वप्रथम मी बातमीकर चॅनलचा आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला आमचे मुद्दे पोचवण्याचं काम करत आहोत.
मुळात हा प्रोजेक्ट म्हाडा कोणासाठी करते अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही, कारण प्लॅनमध्ये वारंवार बदल करून लोकांना नाहक त्रास देण्याचं म्हाडाचं काम चालवलं आहे. आत्तासुद्धा लॉटरी काढण्याच्या दरम्यान आमची लॉटरी दाखवताना आमचा ओल्ड प्लॅन आहे. म्हाडाने आमची लॉटरी काढण्यादरम्यान हा ओल्ड प्लॅनच्या इथं 4 बिल्डिंग होता. आमचा टॉवर आमच्या राहत्या जागी डी विंग इथं दाखवण्याला आला होतो, डी विंग, आणि 2 तासांनी तो टॉवर चेंज होऊन पाठच्या बाजूने दाखवण्यात येत आहे. इथं आमची एवढीच रिक्वेस्ट आहे तुमच्या माध्यमातून की आमचा टॉवर राहत्या ठिकाणी देण्यात यावा, हीच आमची नम्र विनंती आहे. या 4 बिल्डिंग आहेत, आता 5 बिल्डिंग झालेत. हा डी होता, ए बी सी आणि डी, तो आता चेंज करून इकडे गेला आहे. माझं नाव संतोष पवार आहे. लॉटरी काढताना, ट्रान्झिट कॅम्पची लॉटरी काढताना देखील सुरुवातीला सांगितलं एकत्र काढणार. 8 बिल्डिंग एकत्र होत्या. नंतर इथे जातीवाद झाल्याचं आता दिसून येतं आहे आम्हाला. 57 ते 61 ह्या ठिकाणी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक आहे. त्या बाजूला 78 ते 80च्या इथे ओपन समाजातली लोकं आहेत. मग लॉटरी काढताना आमच्या 3 बिल्डिंगच्या वेगळी काढली, त्या 4 बिल्डिंगची वेगळी काढली, आणि ह्याच्यामध्ये एका मंत्र्याचा हात असल्याचं असं आम्हाला समजतं. आता कोण मंत्री आम्हाला माहीत नाही, पण असं चर्चा आहे. आता ते त्यांनीच बघावं. तर आमची अशी लॉटरी काढताना पण तुम्ही तिथे दुजाभाव केलता आहे. इथे आम्हाला ज्या ठिकाणी विंग पाहिजे तिथे देत नाही. सुरुवातीला तुम्ही बोला इथे तुम्ही देणार. आमची एवढीच शासनाकडे मागणी आहे की इथले जे काही 32-38 कुटुंब आहे त्यांना श्रीनिवासमध्ये तुम्ही तर ट्रान्झिट कॅम्प द्याच. त्याचबरोबर इथले जर तुम्ही ए बी सी डी विंग बदललेले आहेत, तुम्ही फ्लॅटचे नंबर तेच ठेवा. ए बी सी डी परत जुन्या पद्धतीने करा. तुम्ही 5वी बिल्डिंग टाकून आम्हाला जी मिळणारी जागा मोकळी जागा आहे तिथे आमच्या जागेवर तुमचा गदा आणलेला आहे. जे आम्हाला मोकळी जागा आमच्या मुलाबाळांना काही छोटे मोठे कार्यक्रम आम्ही घेतले असते ते आम्हाला आता घेता येणार नाही आहे. ह्या ठिकाणी आता पत्रे त्या लोक राहत आहेत, आणि बघा इथे खोदकाम चालू केलेलं आहे. हे सर्व खोदकाम चालू केलं म्हणजे लोक राहत असताना इथे मुद्दामून पत्रे लावायचं काम ते करत आहेत. राजू वाघमारे यांच्या माध्यमातून त्यांनी ते थांबवलेलं आहे. बिल्डिंगमधले बरीचशी मंडळी तिथे गेली होती, त्यांनी ते फोन करून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरही परत ते 2 दिवसापूर्वी ते बिल्डिंगमधल्यांनी पुन्हा ते काम थांबवलेलं आहे. आपल्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की इथे लोकांना त्रास न होता या निवडणुका व्यवस्थितपणे पार पडून द्यात. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होता कामा नये. लोकांमध्ये अशी भावना झालेली आहे की आपण निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा. जोपर्यंत सर्व नेते आमच्याजवळ येत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कदाचित येत्या काही दिवसात आम्ही उपोषणालाही बसण्याची तयारी करतो आहे. मला सांगा, आपण आता राजू वाघमारेंचं नाव घेतलं तर राजकीय सत्ताधारी पक्षाचे ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, एकनाथ शिंदेंच्या जवळचे आहेत. मग हा विषय एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून का न सोडवला जात आहे? आम्ही राजू वाघमारेंकडे शिवसेनेचे उपनेते या नेत्यांनी आम्ही जात नाही, त्या अनुषंगाने आम्ही जात नाही. BDE चाळींचे जे काही एकत्रित संघ आहे त्या एकत्रित संघाचे ते अध्यक्ष आहेत. आम्ही त्या अनुषंगाने जातो आहे, कारण इथं सर्व पक्षाची लोकं काम करतात. आणि आम्हाला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी मिळून, कारण मतदान कुठल्याच बिल्डिंगमधून एका पक्षाला जात नाही, तर सर्व राजकीय पक्षांनी मिळून आम्हाला मदत करावी. साधं गणित आहे आमचं. नमस्कार, मी कुमार चव्हाण. आत्ता जो हा म्हाडाने एवढा मोठा घोळ घातलेला आहे, म्हणजे पहिल्यापासूनच घालत आले की त्यांनी पहिली जी लॉटरी काढलेली फेस 1ची, तिथे आम्हाला ते प्रत्येक वेळी जबरदस्तीने सांगत होते की तुम्ही तिकडे जावा, ते फेस चांगला आहे. त्यामुळे आमच्या 10 बिल्डिंगमधले बहुतेक लोक त्या साईडला गेले. त्याचा आम्हाला काही विरोध नाही आहे. पण जे इथे राहिलेले आहेत, जे काही माझे बांधव आहेत, काही आहेत, ते सगळे इथे राहिलेले आहेत. त्यांना आता जो मानसिक त्रास देत आहेत म्हाडा, तो खूप म्हणजे खाली करण्यासाठी की तुम्ही लवकर जावा, इथे फेस तुमचा लवकर बनेल, असं तसं हे आम्हाला सांगून प्रत्येक वेळी ते आम्हाला काही ना काही त्रास देतच आहेत. म्हणजे आता एंडिंगला आता आम्ही आमची ट्रान्झिट कॅम्पसाठी आमची लॉटरी काढली, त्यात पण त्यांनी म्हणजे आम्हाला दुसरीकडे दिलं आणि काही लोकांना दुसरीकडे दिलं, असं 2 ठिकाणी आम्हाला त्यांनी शिफ्ट केलेलं आहे. आणि आता बोलत आहेत की तुम्ही तिकडेच जायचं. तर ठीक आहे, आम्ही ते पण मान्य केलं. पण जो आमचा लॉटरीमध्ये घोळ केलेला आहे की आमची जी डी विंग होती आमच्याच जागी, ती आता त्यांनी त्या साईडला शिफ्ट केलेलं आहे मागच्या बाजूला. आणि तिथे आम्हाला आता तिथे राहायचं नाही, कारण की आमची डी विंग आमच्याच जागी आम्हाला हवी आहे. आणि तो त्यांनी आता घोळ केलेला आहे की सगळा पूर्ण त्या बिल्डिंगचा पूर्ण घोळ करून टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ते त्रास द्यायला चालू केलेलं आहे की त्यांची जी आता एक वर्क ऑर्डर आम्ही बघितली, एका दिवसाचीच वर्क ऑर्डर होती, आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये येऊन त्यांनी आमच्या माळ्यावरती, म्हणजे 3ऱ्या माळ्यावरती येऊन 8 दरवाजे तोडले, फक्त दरवाजे तोडले आणि आतली वायरिंग काढलेले बस. आणि झालं आहे काय की त्यांनी त्या बाजूला, म्हणजे लोकांनी जाताना जे इथून गेलेले आहेत त्यांनी आहे ना त्या बाजूच्या ग्रिल काढून घेऊन गेलेले पहिले,
ती जागा मोकळी झालेली आहे. आता दरवाजे काढल्यानंतर ती जागा पूर्ण ओपन झालेली आहे. आता आमची लहान मुलं खेळतात, एखादा मुलगा तिथे गेला, आम्ही कामावरती असतो, बायका घरी असतात, वयस्कर लोक आहेत ते घरात असतात, मुलं खेळत असतात बाहेर. पण त्यांनी काय केलं माहिती आहे काय, जर मुलं एखादा मुलगा तिकडे गेला तर पडला तर याची जबाबदारी कोण घेणार? म्हाडा घेणार आहे का? आणि एकाच दिवसाची ऑर्डर दिलेली आहे त्यांना. आणि ती मुलं पण आहेत ना, नशा करून येतात आणि ते तोडतात आणि लोकांना जबरदस्ती राग खूप म्हणजे बोलतात ना, काही उलटसुलट बोलतात की आम्हाला माहिती नाही. आणि ते जास्त करून वटकर साहेबांचं नाव घेतात की यांनी दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला. मग जर तुम्ही त्यांच्याशी बोला तर मग त्यांना इथे घेऊन या ना, आम्ही त्यांच्याशी बोलू. आम्ही कुठे त्यांना काय बोलतो आहे, तुम्ही त्यांना घेऊन या, आम्ही त्यांच्याशी बोलू. पण ते आमच्याशी फोनवरती पण बोलत नाहीत. राजू वाघमारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला, भडांगे साहेब, वटकर साहेब, धाटकट साहेब यांना बोलून त्यांनी सगळं सांगितलं होतं. त्यांना ते पण बोलले की आम्ही काही करणार नाहीत. पण ही जी आहेत जी कॉन्ट्रॅक्टर ते येऊन म्हणजे नशेडीच आहेत, ते सगळे येऊन तिथे तोडतात, काहीही करतात आणि आम्हाला घाबरत नाहीत, काही नाहीत. आणि आम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनेच बोलतो. आम्ही त्यांना काहीच असा त्रास देत नाही. फक्त आम्ही त्यांच्याशी बोलतो की तुम्ही त्यांना घेऊन या इथे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांना वंदन करून आम्ही आमच्या जे काही विचार आहे किंवा आमचे जे काय मागणी आहेत ते आम्ही म्हणजे आमचे जे काही विचार आहेत ते आम्ही मांडतो. विचार मांडण्याशिवाय आम्ही दुसरं काय करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना तर माहीत आहे की वरळीमध्ये BDD चाळीमध्ये म्हाडा हा खूप मोठा प्रोजेक्ट राबवत आहे. सगळ्यांना आता जो पूर्ण महाराष्ट्रात झालं ते हा प्रोजेक्ट राबवताना त्यांनी ज्या लॉटऱ्या काढत आहेत त्या लॉटऱ्या ज्या पद्धतीने काढल्यात त्या पद्धतीने आम्हाला म्हणजे खूप प्रमाणात एक शंका आहे. आणि शंका म्हणजे असं वाटतं की झालं पण असेल. आता जर का बघितलं, जेव्हा त्यांनी 7 जुलैला 2024ला जी पहिली लॉटरी काढली त्या लॉटरीमध्ये 606 लोकांची लॉटरी काढली. ती लॉटरी काढण्यामागे त्यांचं काय लॉजिक होतं किंवा त्यांचे काय थिंकिंग होती ती कोणाला ते त्यांनाच माहिती. जो पट्टा आहे आता पट्ट्यानुसार, आता हा जर का मी तुम्हाला एक पट्टा दाखवतो, हा पट्टा बघा, हा त्यांचाच आहे. वरळी BDDचा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत टप्पेनिहाय चाळ गाड्यांची संख्या, त्याच्यात हा नंबर 1चा टप्पा, हा नंबर 1चा 57, 58, 59, 60, 61 ह्या बिल्डिंग जवळजवळ 14 बिल्डिंग आहेत, 78, 79, 80 ह्या सगळ्या. तर हा पट्टा आमचा पहिला होता नंबर 1ला, त्यावेळी ते पहिल्यांदा काम चालू होणार होतं वरळीमध्ये. तर तो पट्टा न घेता त्यांनी T3चा म्हणजे त्या साईडचा जो पट्टा घेतला त्याला आता T1 म्हणतात त्याला, तो 1चा पट्टा घेतला. बरं, त्या पट्ट्यात तुम्ही घेतला काम करायला, ठीक आहे, पण त्या पट्ट्यात ऑलरेडी रहिवासी आहेत ना, ऑलरेडी तिकडे पण बऱ्याच बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगचा तिकडे म्हणजे नंबर असताना त्यांनी इकडच्या काही लोकांना तिकडे टाकलं. ठीक आहे, तो तुमचा प्रश्न होता, तुमचं जे काही नियोजन होतं त्या हिशोबाने केलं. पण मी काय म्हणतो आहे की जर तुम्ही म्हाडा म्हणा, प्रशासन म्हणा, शासन म्हणा, हे जर का एक सर्वसामान्य माणसांसाठी ह्या वरळीतलेला जो गोरगरीब जनता आहे, जी मिल कामगार होते किंवा जे कष्टकरी जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट राबवत आहे ना, ते पैसे पण घेत नाहीत तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी, मग काहीतरी चांगलं द्या ना साहेब. जे आहे ते द्या ना, व्यवस्थित द्या ना. का लोकांना त्रास देत आहे? कारण का लोकांना आज संभ्रम असे निर्माण झालेत की उद्या काय होईल हे आम्हाला मिळेल की नाही. आणि अशा अफवा काय काय उठवलेल्या आहेत की इथे प्रोजेक्टच होणार नाही, हे लोक असेच म्हणत आहेत. हे असं माझ्या बऱ्याच काही आणि त्यातली त्यात म्हाडाचे जे काही अधिकारी आहेत किंवा जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी पण त्याच्या दुजरा दिल्यासारखं असं वाटतं. दुसरी गोष्ट, यांनी जी लॉटरी काढली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम केला. मला तर असं वाटते की वरळीतल्या काही लोकांकडे हा अलादीनचा जो चिराग आहे ना तो कदाचित सापडला, खरं सापडला, तर कोणाकडे आहे ते माहीत नाही पण सापडलं आहे. कारण ज्या हिशोबाने 3 आपल्या मुंबईमध्ये 3 BDD चाळी आहेत, वरळी BDD चाळ, नायगाव BDD चाळ आणि डिले रोड BDD चाळ. हां, शिवडे आपल्या सध्या प्रोजेक्टमध्ये नाही आहे. 3 म्हणजे 4 बिल्डिंग आहेत पण 3 प्रोजेक्टमध्ये आहेत. त्याच्यातल्या जर का तुम्ही ह्या 2 प्रोजेक्टमध्ये बघितल्या तर 22 मजल्याच्या टावर आहेत, सगळ्यांना माहीत आहे. आणि आजही काम चालू आहेत, बिल्डिंग चालू पण आहेत, काही झालेल्या पण आहेत. मग वरळीतच काय झालं की 22चे 40 झाले. मग तो कुठेतरी चिराग मिळाला ना, तो घासत बसला बिचारा, एक एक माळा वाढत गेला, घासत घासला, एक एक माळा वाढत गेला. थोड्या वेळाने तो थकला असेल म्हणून तो 40वरती थांबला आणि मग तो झोपला असेल म्हणून ते 40वरती मला वाटते थांबलं. काय झालं, कोणाला झालं काय माहीत नाही. तरी पण आज वरळीतली जनता बोलते चला ठीक आहे, जे मिळतं आहे ते घेऊया आपण. पण मी एवढं असताना, माझं असं म्हणणं आहे की एवढं असताना देखील तुम्ही का लोकांना त्रास देऊन त्यांना वेटीस धरून त्यांना ह्या देत आहे. सिंपल मागणी आहेत, ज्या आहे जिकडे तुमचा प्रोजेक्ट होता तिकडे द्या. आणि आमच्या इकडे काय झालं आहे माहीत आहे की आमच्या इकडे ज्या लॉटऱ्या काढल्या त्याच्यामध्ये त्यांनी उलटं काम केलं. जसा हा जो तुम्हाला हा मॅप दाखवला ह्याच्यामध्ये ही बिल्डिंग जी होती इकडे सरळ मेन्शन आहे बघा, इमारत क्रमांक 3.
इमारत क्रमांक 3 4 बिल्डिंग. हा जुना प्लॅन आहे त्यांचा, हा म्हाडाचा जुना प्लॅन आहे. मग ह्या प्लॅननुसार जर तुम्ही इथे 5वी बिल्डिंग काढताय, टाका ना, आम्हाला तोही विषय नाही. 5वी बिल्डिंग टाका, पण मग तुम्ही आमच्या विंग का चेंज करताय? इकडे तुम्हाला प्रॉपर मेन्शन आहे. हा बघा, हा इकडे ह्या बिल्डिंगला बघा, डी विंग प्रॉपर मेन्शन आहे. मग ही नंतर तुम्ही हे का केली? बरं केली तुम्ही इकडे थोडक्यात म्हणजे पोलीस बांधव आणि सर्वसामान्य जे रहिवासी, जे मूळ रहिवासी आहेत त्यांचं तुम्ही म्हणजे कॅल्क्युलेशन करता. मग तसं बाय गेलं तर दुसऱ्या पट्ट्यातली लोकं आमच्या पट्ट्यात पण का आणत आहेत? त्यांच्या पट्ट्यात पण होतं आहे ना काम, त्यांच्या पट्ट्यात पण होतं आहे काम. आणि दुसरी गोष्ट मला एक सर्व म्हणजे ह्या नेत्यांना म्हणा किंवा प्रशासनाला विचारायचं आहे किंवा ह्या पूर्ण यंत्रणेला विचारायचं आहे की मुंबईमध्ये वरळीमध्ये कुठला असा नेता नाही का? मग तो नगरसेवकपासून असो, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील ते काही कुचकामाचे आहेत का? मला सरळ प्रश्न विचारायचा, तुम्ही लोक जे काही करते आहेत किंवा जे नेते मंडळ आहेत ते कुचकामाचे आहेत का? किंवा त्यांना काय कळत नाही, प्रशासनातलं काम कळत नाही, जनतेचे काय मागण्या त्या कळत नाहीत? कारण ह्या प्रोजेक्टमध्ये बाहेरचे नेते महाराष्ट्राचेच आहेत, काही वावगं आहे. पण बाहेरच्या लोकांनी येऊन जर का वरळीमध्ये इंटरफेअर करायचं आणि लॉटरीमध्ये बदल करायचा तर मग स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक आपण निवडूनच देतो ना त्यांना. हां आले, चला त्यांचा आपण पाहुणचार करू, त्यांचं स्वागत करू काय आणि शुभेच्छा देऊ, पाहुणे म्हणून आपण शुभेच्छा देतोच ना. पण त्यांनी येऊन जर का लॉटरीमध्ये इंटरफेअर करायचं कशासाठी? मग ह्या लोकांना काही जमत नाही का? वळीतले जे काही नेते मंडळी आहेत किंवा जे स्वतःला म्हणवून घेतात की मी आमदार आहे, खासदार आहे किंवा नगरसेवक आहे की अजून कोण आहे, त्यांना जमत नाही का? आणि त्यातली त्यात मी खरंच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो, साहेब हा तुमचा अत्यंत आणि महत्त्वाकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्या स्वप्नामध्ये, तुमच्या स्वप्नामध्ये ही जी गोरगरीब जनता आहे, ही सर्वसामान्य जनता आहे, त्या जनतेला पण सामावून घ्यावं साहेब. कारण ही जनता आज तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचणार आहे. तुमचा फक्त एक ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून त्या लोकांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जरा म्हणजे जे अधिकारी जे आहेत, म्हाडाचे अधिकारी आहेत किंवा ह्याच्यामध्ये जे कोणी इंटरफेअर करत आहेत, कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ह्या लॉटरी संदर्भात कोणी इंटरफेअर आहे, हे पण तुमची तेवढी जबाबदारी की जरा चेक करा साहेब, काय चाललं ते बघा. आणि सर्वसामान्यांचं म्हणणं थोडं ऐका. त्यांचं म्हणणं काही नाही, फक्त ज्या जागी तुमचं होतं आहे किंवा आम्ही जिथे होते तिथे टावर पण आहे, असं पण नाही की तिथे टावर होत नाही आणि आम्हाला नको म्हणून त्या टावरच्या इथे द्या. किंवा सगळ्यात सिंपल गोष्ट, आतापर्यंत कुणी येऊन कोणाला विचारलेलं नाही. दुसरी गोष्ट, लॉटऱ्या काढताना कितीतरी उलटंसुलटं काम केलं आहे. आज जर का ती ए नंबरची जी बिल्डिंग आहे जी आता तिकडे होते T1मध्ये, तिथे एका टॉवरमध्ये 3 बिल्डिंगला तुम्ही दिलं आहे, म्हणजे 3 बिल्डिंगच्या रहिवासी खुश आहेत, चांगली गोष्ट आहे का? तर ते एकत्र तरी आले. पण आज जर का बघितलं तर माझ्या बाजूला कोण आहे, ह्याच्या बाजूला कोण आहे ते कोणाला माहीत नाही. मग का असं करताय? आपण एवढं सर्व पूर्ण वरळी आत्तापर्यंत जर का तुम्ही बघितलं असेल तर सांस्कृतिक कार्यक्रम, आम्ही आमचे घरगुती कार्यक्रम, मंडळाचे कार्यक्रम सगळे आम्ही गुन्हेगारांनी केलेत ना साहेब. मग काय असं प्रॉब्लेम आहे? द्या ना आम्हाला एकत्र, सगळेजण खुश राहतील. अरे आज कुठल्या पण बिल्डिंगमध्ये, आज जरी नाक्यावरचा एखादा बिल्डिंगचा इथला असला तरी त्याचा काय फंक्शन असलं तरी आम्ही जातो आहे का? तर चल बाबा आपला बांधव आपल्या ओळखीचा आहे. मग हे का असं करत आहे? आज उद्या बाजूला कोण आहे किंवा ह्याच्या बाजूला कोण आहे, जो तो संभ्रमित आहे की कसं राहायचं, काय करायचं. मग हा पण सगळ्यांना म्हणजे आज सगळ्यांना तुम्ही टांगती तलवार आणि एक मानसिक ताणच आहे ना तो एक प्रकारचा. मग हे सगळं असताना एक सिंपल मागणी आहे साहेब. आणि खरंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की तुम्ही कृपया या प्रोजेक्टकडे थोडंसं लक्ष द्या. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, फक्त एकच पट्टा आणि तो तिकडे पण गोंधळ आहे, त्यांचा तिकडे करून द्या. आणि बाकीच्या पट्ट्यात ज्या लोकांच्या मागण्या आहेत, 3 बिल्डिंग आरामशीर एका बिल्डिंगमध्ये होतात, त्याच पट्ट्यामध्ये टॉवर पण होते, द्या तिकडे, काही होत नाही, काही कोण होणार नाही तुम्हाला. आणि अधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट करतो, जे कोण म्हाडाचे अधिकारी आहेत, म्हणजे आता बस तसं पाहिजे गेलं तर संजू जयस्वालचं स्टेटमेंट आहे साहेब की याच्यापुढे मी निहा लॉटऱ्या काढणार. संजू जयस्वाल म्हणजे विचार करा, एवढा उच्च पदावरती जो माणूस आहे, मग त्याचं पण ऐकलं जात नाही असं समजावं लागतं आहे ना. मग त्याचं पण ऐकलं जात नाही, त्याची पण दखल घेतली जात नाही. मग त्यांच्या म्हणा किंवा बोरीकर म्हणा काय, त्याच्यानंतर आपले दात्रक साहेब म्हणा, वटकरने आपले बबाडंगे साहेब म्हणा, यांनी पण लोकांना विश्वासात घेऊन किंवा त्यांच्याबरोबर बसून बैठका करून किंवा त्यांच्याशी बोलून हा सगळा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे. आता एवढ्या प्रोजेक्टमध्ये आमचा जो काय प्रॉब्लेम, आता ह्या बिल्डिंगमध्ये असं झालं आहे की आम्ही सांगितले सुद्धा की संजू जयस्वाल यांच्याबरोबर आमची मीटिंग आहे, त्यांनी आश्वासित केलं आहे की जसं इलेक्शन संपेल मी 2 दिवसात तुमची मीटिंग घेतो आणि तुमचं जे काय असेल ते तुम्हाला निकाल देतो. आम्ही म्हणतो तेवढं फक्त थांबवा, हे जे तोडताय ना का, तर लोक राहत आहेत, इकडे सांडपाणी होणार, उंदीर वगैरे सगळं येणार, लोकांना त्रास होणार, मच्छर होणार, पुन्हा आजारी पडणार
काय कोणाच्या डोक्यावरती स्लॅब पडेल, वरतून काहीतरी पडेल, ही फक्त काळी 15 दिवसाचा काय प्रॉब्लेम आहे का साहेब? 15 दिवसांनी काय असं होणार आहे? तर ती एक मागणी होती. तरी पण आमच्यावरती किंवा ह्या लोकांवरती जबरदस्ती करतात, कोण ना कोणतरी येत आहे आणि ते तोडण्याची धमकी देते. बरं, त्यात आता ऐकलं तुम्ही की येणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत, आता ते काही नशा वगैरे करून येत आहेत, कसं काय करणार? बरं, लोकांनी कामाला जायचं की हे काम करायचं? काय करायचं हो प्रश्न आहे ना. त्यामुळे कृपया ह्या यंत्रणे पण, कारण का माहिती आहे, हे सगळे जे संजीव जयस्वालपासून जे खालपर्यंत जे ऑफिसर लोक आहेत ते साधारणतः 5 वर्ष 10 वर्षांनी ते रिटायर होणार आहे. पण जर का आज आम्हाला जर का, आम्ही सर्वसामान्य जनता काम करून आम्हाला जर का घर नाही मिळालं, आम्हाला जर का घर मिळालं तर आम्ही पिढ्यानपिढी इथे राहणार आहे. त्यामुळे कृपा करून ह्या जरा गोष्टीवरती विचार करा आणि योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य ते तोडगा काढावा, अशी माझी नम्र विनंती आहे. माधुरी जाधव 61ची रहिवासी आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही इथे राहतो, 50-60 वर्ष इथली रहिवासी. पण आता काय झालं, ड्रीम प्रोजेक्ट करता करता आम्हाला तो मान्य आहे, नाही असं नाही. 22 मजली ते 40 झाले तरी आम्ही मान्यच केलं, एक्सेप्ट केलं आहे. पण या ठिकाणीच 61च्या जागी आम्हाला ते म्हणाले तुम्हाला ज्यांना जिथे हवं त्यांना ते तिथे गेलेले आहेत, त्यांचा प्रॉब्लेम नाही. पण आमचा प्रॉब्लेम, आम्ही यासाठी राहिलो की आम्हाला इथेच आमच्या जागी हवे आहे आणि त्यासाठी थांबलो. तर आता इथे डीमध्ये आम्हाला म्हणजे डी 61च्या जागी दाखवली होती, तर त्याच्यामध्ये आमचा समावेश केला होता. आता 30 डी उचलून तिकडे पलीकडे टाकलेली आहे. त्यांनी एक विंग वाढवली, ह्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. पण किमान आमच्या जागे जी कुठली विंग होईल, ए असो डी असो, त्यात आम्हाला समावेश करून घेतला पाहिजे. प्रथम प्राधान्य आम्हाला देणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही पोलिसांना द्या, अगर काही करा, पण प्रथम प्राधान्य आम्हाला देणं. पण आम्हाला उचलून का तिकडे फेकतात आणि आमच्या जागी पोलिसांची लॉटरी का होते? म्हणजे आम्ही यातले निवासी नाही का? आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी, वरळीचे विभागाचे रहिवासी असून देखील आम्हाला असं का फेकलं जातं? आणि अट्टहास का? हा अरे जे हे झाले, तोडफोड सुरू झाली, वरून कोणी काय पडलं, जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण? आता राजकारण्यांच्या नावावर त्यांना बिलं फाडून हे म्हाडावाले आम्हाला त्रास देत आहेत. अतिरेक होतो आहे फार. कुठल्या राजकारण्यांचं नाव घेतलं जातं? नाही सांगते, आता लोक काय ते लोक सांगतात ना की राजकीय दबाव आहे. आता आम्हाला ठाऊक नाही, आम्हाला काय सांगणार? नाही, कुठल्या पक्षाचा, कुठल्या नेत्यांचा? घ्या ना नावं. नाही, आम्ही नाही म्हणत, ते सांगतात. तेच ते म्हणत असेल. नाही ना, नावं कोणी सांगतं का असं? तर आम्हाला वरून दबाव आहे, वरून दबाव आहे. पण आम्ही रहिवासी आहोत इथले. आम्हाला प्रथम आम्हाला दुःखी करून, आम्हाला नाराज करून दुसरे सुख देणार तुम्ही, हे कुठला न्याय आहे? तर आम्हाला एवढंच मागणं आमचं आहे की आमच्या जागी आम्हाला समावेश करून घ्या. आमचा काही 30-35 रूम आहेत आणि नंतर तुम्ही पोलिसांची लॉटरी काढा, अन्यथा कोणाचीही काढा, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पण आम्हाला इथेच हवे, त्याशिवाय आम्ही रूम खाली करणार नाही. मला आमच्याच जागेवरती पाहिजे बस, आमच्याच जागेवरती आम्हाला रूम हवा आहे, टावर हवा आहे. घर नाही, मत नाही, राहत्या जागी घर नाही, मत नाही. थोडक्यात आमच्या ह्या पूर्ण 57, 59, 60, 61 ह्या रहिवाशांतर्फे बातमीकार आणि अभिषेक शिंदे यांचे अभिनंदन. कारण खरंच आम्ही पण बघत आलो आहे की वरळीत तुम्ही बऱ्यापैकी ज्या जनतेच्या ज्या मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत, त्याचबरोबर एक जो सर्वसामान्य जनता आहे यांचे तुम्ही प्रश्न मार्गी लावता, लोकांना दाखवता, एकमेकांना त्याची माहिती देता आणि कुठेतरी त्या प्रश्नावरती विचार केला जातो किंवा निर्णय मिळाला जातो. त्यामुळे तुमच्या कार्याला खूप खूप अभिनंदन आणि असेच लोकांना सहकार्य करा आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. BDD चाळीतील रहिवाशांनी देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे विनंती केलेली आहे. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तरी देखील या ठिकाणी कुठेतरी अवास्तव नको ते हस्तक्षेप होत आहेत आणि त्या माध्यमातून कुठेतरी रहिवाशांची नाराजी होते. आपलं हक्काचं घर, आपलं स्वप्नातलं घर मिळवताना कुठेतरी पीसफुल पोझिशन मिळालं पाहिजे, ही भावना सर्वसामान्य माणसांची, मध्यमवर्गीयांची असायलाच हवी. परंतु हे सर्व होत असताना नको ते झालेले फेरबदल, यामुळे ही सर्व मंडळी BDD चाळीतील अनेक संघ या बाबतीत कुठे ना कुठेतरी नाराज आहेत. कधीतरी पोलीस कुटुंबियांच्या पण तक्रारी येतात, अन्य BDD चाळीतील संघाच्या तक्रारी वारंवार येत आहेत. यावरती वेळीच हस्तक्षेप झाला पाहिजे, योग्य ते नियोजन झालं पाहिजे आणि या पद्धतीने लोकांपर्यंत, रहिवाशांपर्यंत त्याचं प्रेझेंटेशन गेलं पाहिजे. हे सर्व होत नसल्यामुळे ह्या तक्रारींचं प्रमाण आता वाढत जाणार आहे की काय असं समजतं आहे. रहिवासी संतप्त झालेले आहेत, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा, मुंबईचा.
मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.